Welcome to my series guys. This is the Gaurya and this is my mama. आणि आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत आणि जाणार आहेत कल्याणला. आपलं नेरळचं स्टेशन सध्या खूप डेव्हलप झालेलं आहे. हे आधीचं आहे. ओके काय रस्ता मस्त काहीतरी बघूया त्याला काहीतरी देखते हो नाही. रात्री मजा येते राहायला. दिवसाने संत्रेले काकडीले लिंबूले येले तेले रात्री कसं शांत असतं मस्त पैकी. मुलगी मला बघत होती म्हणून कॅमेरा फिरवला. तिला वाटायचं काय नुसतं कधी भेट सक्ष जवाब बिवा काय म्हणून. अशी रिकामी ट्रेन गाईज तुम्हाला सकाळी बघायला भेटणारच नाही, कारण किती गर्दी असते. आणि ही पहा दृश्य पाहू शकता, जिथे एकदम चेंबाचेंबी होते तिथे तुम्हाला एकदम सुटसुटीतपणा दिसत असेल. हे बघूनच एकदम शांत वाटतंय. आणि हे आम्ही आलो आहे कल्याणला आणि इथे चालू आहे मम्मीची आणि गौरीची स्टोरी टेलिंग टाईम झाला आहे. गप्पा गोष्टी ऐका तुम्ही ऐकते. ओ माय गॉड, पहिल्यांदा पोज दिला नाही तर बंद करते. तर गाईस हा आहे आपल्या सिरीजचा मेन आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट. तुम्ही बघितलं आम्ही कसे ट्रेनमध्ये बसलो होतं ऑलरेडी आतमध्ये जाऊन. तर आम्ही जसं बसलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वांनी बाहेर निघा. आणि कोणालाच काही माहीत नव्हतं की आम्हाला बाहेर का काढले त्या ट्रेनच्या डब्यामधून. आणि फक्त हा इतकाच डब्बा हा का, असं पण नाही की अख्खी ट्रेन. फक्त ज्या डब्यामध्ये आम्ही बसलेलो ना तेवढाच डब्बा. आणि इथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर सर्वांना बाहेर काढलं. आणि जसे तुम्ही कन्फ्यूज झाले की का बाहेर काढलं, तसंच आम्ही पण कन्फ्यूज झालेलो की का बाहेर काढलं. आणि हे सर्व लोक अक्कलकोटला चाललेले होते, सर्व स्वामी भक्तच होते. हे आम्हाला उतरल्यावरती समजलं. आणि इतके चांगले लोक होते ना, खूप छान. किती जबरदस्त स्माईल करतोय, थोडी जर मनाने हस. गर्दी बघा गाईस, गर्दी. आणि ही ट्रेन आमची 12 वाजताची होती. 12 वाजता ती निघणार होती स्टेशनवरून. आणि ही ट्रेन कितीला निघली असेल तुम्हाला काय वाटतं? जस्ट इमॅजिन, ही ट्रेन स्टेशनवरून 4 वाजता निघालेली आहे. बरोबर ऐकलं, 4 वाजता. याचं कारण काय आहे हे जाणण्यासाठी तुम्ही पार्ट 2 बघा.